आपुलिया हित जो असे जागत धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विनजीवा सुख नोई. घेतानाही संभ्रम होता मला म्हणजे कथा विसरत त्यानं बऱ्याच 10व्या अध्यायामध्ये हा विषय मांडतात. चला मी भारावून गेलो महाराज या ठिकाणी. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे खूपच सुंदर म्हणजे नाद ब्रह्म त्याच्यानंतर स्वर ब्रह्म हे जे आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस या नाद ब्रह्म म्हणतात याले. मृदंग लावणी श्रुती म्हणजे विना लावणी टाळ लावणी त्याच्या जोड्या लावा लागतात हे नाद ब्रह्म. आणि स्वर ब्रह्म तर तुम्ही आता ऐकलंच महाराजांच्या मुखातली तुम्ही चाल ऐकली विनोद महाराज. आणि वादक म्हटल्यानंतर महाराज संपूर्ण कीर्तन यांच्या भरोशावर असते. बुवाजी कीर्तनाचा प्राण म्हणजे वादक. वादक का असा तसा धुरकरी असला तर तुमची गाडी शेवटावर जात नसते. नाद ब्रह्म स्वर ब्रह्म हे एकत्र आल्याशिवाय परब्रह्माचं अवतरण होत नाही महाराज. विठ्ठल कारण की आपला कार्यक्रम परब्रह्माच्याकडे आहे. कार्यक्रम कुठे आहे? परब्रह्म भक्त कोटी नाही का अखिल कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म आहे का नाही. समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या प्रांगणामध्ये हा जो होऊ घातलेला सप्ताह आहे म्हणून मी भानू महाराज अभंग विसरलो बरं. हो बरी तुम्ही आठवण दिली पण नाही तर मी ते बोलून चला. अधिकस्य अधिकम फलम आहे. अधिक मासामध्ये श्री संत गाथा पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह गजानन महाराज मठ संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेलं ग्राम महाराजांचं अधिष्ठान आहे. श्री संत सखाराम महाराज व वै श्री संत श्रीरामजी महाराज यांच्या आशीर्वादाने तथा गुरुवर्य तुकारामजी महाराज यांच्या प्रेरणेने व सहकार्याने चालू असलेला हा जो भाविक भक्तांचा सेवा समर्पित सप्ताह आहे. व्यासपीठाचे नेतृत्व अमोल महाराज गाडगे. दैनिक कार्यक्रम काकळा आरती हरिपाठ त्याच्यानंतर महाराज लोकांचे कीर्तन आहेत. गायनाचार्य विनोद महाराज जगदीश महाराज राजू महाराज पुरुषोत्तम महाराज त्याच्यानंतर विशाल महाराज बकाल आळंदी. खूप सुंदर बजाई आहे बाबा. मी तर खुश झालो. तर आमचं कीर्तन म्हटलं की तू थांब मी येतो नाही तर बापले का साळू आपण काय म्हणतो ते काय वाजवते अशी परिस्थिती. चला अन्नदान करणारे मंडळी आहे आणि विनीत भानुदास महाराज आहेत. भानुदास बुवा संत महात्मे हे कार्य करत असतात महाराज. खूप मोठे भाग्यवान जीवात्मे आहे आपण. संत जगतामध्ये आल्यानंतर हेच कार्य करतात. सेवेकरता जो आपण अभंग घेतला कुठला घेतला महाराज अभंग? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. हे घ्या बाबळूबा.
या बाजूला भक्तमती माता आहे, स्वरांजली साऊंड आहे, आपले गावकरी मंडळी आहेत, टाळकरी मंडळी आहेत, परिसरातली मंडळी आहेत, विणेकरी बुवा आहेत, आपले महाराज संजय महाराज, बालभक्त असणारे हे टाळकरी महाराज आहेत, हरिभाऊ महाराज आहेत, जगदीश महाराज आहेत, गायक राजू महाराज, अजून काही सुटले असतील ते सगळी टाळकरी मंडळी, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. संत जगतामध्ये कशा करता येतात महाराज आपल्याला ज्ञात आहे. मी प्रमाण म्हणून टाईमपास करणार नाही तुमचा. 8:30 ते 10:30 कीर्तन आहे आणि गाथा म्हटल्यानंतर महाराज फार विशेषत्वानं काय तर महत्त्वाचं आहे. हा जो होऊ घातलेला सप्ताह आहे तुकोबारायांनी आपल्याला गाथा दान केलेला आहे, परमार्थ दान केला तुकोबारायांनी. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दान केली महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत म्हटल्यानंतर बाहेरी कर्मे शाळीला, भीतरी ज्ञाने उजळीला, या दोयीते आला पाखाळा जायचा. बाहेरून कर्म करत असताना शुद्ध कर्म करतो आणि कर्मावर माणसाची गती आहे. कर्मानुगो गच्छती जीव एका. नाथराय म्हणतात केले कर्म झाले त्याची उपजले मेले ऐसे किती. आता परवा भानू महाराज एका माणसानं प्रश्न विचारला, हा माणूस झटपट मरण पावला महाराज, हे मरण चांगलं आहे. मी म्हटलं चांगलं आहे पण ते गोष्ट खरी आहे, पण राहिलेलं कर्म शिल्लक ते भोगण्याकरता यावं लागतं. कर्म तुम्हाला हे करत नाही, हा कर्मलोक आहे. चला मग या कर्मलोकात आल्यानंतर कुठलं कर्म केलं पाहिजे. जसं महाराजांनी आपल्या पत्रिकेमध्ये अधिकस्य अधिकम फलम या शब्दाचा अर्थ असा आहे, अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, मलमास असं त्याचं नाव आहे. मग या महिन्यामध्ये केलेलं पुण्य हे डबल होते. कसं आहे, डबल होते महाराज. आता हा एवढा मोठा सप्ताह आहे, भानुबुवा सप्ताह करून राहिले महाराज, आहे का. हे करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. सप्ताह करणं सामान्य गोष्ट समजू नका तुम्ही. संत महात्मे गावात येणं भाग्यवान जीवात्मे आहे. हे भूमी महाराज पवित्र आहे. या ठिकाणी आल्यानंतर स्पंदन वेगळे आहेत. या ठिकाणी आल्यानंतर किती दृष्ट माणूस असला तरी त्याच्या प्रवृत्तीमध्ये बदल पडतो. याला कारण हे संतांचं काय तर पुण्य आहे. संत अस्तित्वानं या ठिकाणी आहेत. गजानन महाराज आहेत, सद्गुरू श्रीराम बाबा आहेत, सद्गुरू वासुदेव महाराज आहेत, अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आहे आणि गाथा ज्ञानेश्वरीची सेवा चालू आहे. विशेष म्हणजे अधिक महिन्याची पोथी बी आहे ना. दुपारी श्रवण करायला अधिक महिन्याची पोथी बी आहे. हे कार्य करून घेणं म्हणजे मी जे ओवी बोललो, बाहेरी कर्मे शाळीला, बाहेरून कर्म हे चालू आहे आणि भीतरी ज्ञाने उजळीला. भीतरी म्हणजे अंतकरणातून ज्ञानातनं उजळून गेलेला आहे, स्वच्छ झालेला आहे. कर्मानं बाहेरून स्वच्छ, आतून ज्ञानानं स्वच्छ झाल्यामुळे या दोयीते आला पाखाळा एका.
पाखाळा जैसा असं म्हणा किंवा एका म्हणा, या दोन्ही गोष्टीतून ज्ञान आणि कर्म हे यथासांग जर केलं तर तुम्ही संत बनता, हे मला म्हणायचं आहे. विठ्ठल एवढी मोठी वास्तू आहे महाराज, एवढी मोठी वास्तू आहे, वास्तू तयार आहे नाही का. भाग्यवान जीवात्मी आहे, देव दुर्लभ जीवन आहे. मग अभंगा जो सेवेकरता घेतलेला आहे सगळ्यांच्या पाठ आहे, पण या अभंगावर तुम्ही कीर्तन भरपूर ऐकलेले आहेत, ऐकलेले नाही असा विषय नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा. देव आहे महाराज, देव जगतामध्ये नाही असं म्हणता येत नाही. देव आहे, पण तो आपला आहे का हा महत्त्वाचा विषय. देव नाही असा विषय नाही बोलत मी. देव आहे, पण आपला आहे का तो. चला, अभंग दिसते एवढा साधा नाही बरं का. तुकोबारायांनी आपलं संपूर्ण जीवन या अभंगाला वाहलेलं आहे महाराज. संपूर्ण जीवन बोलतो मी, संपूर्ण जीवन. तुकोबारायाची परिस्थिती म्हटल्यानंतर एका काळचे श्रीमंत तुकोबाराय, हे परिस्थिती कोण्याच संतांच्या जीवनामध्ये आलेली नाही. पण एक दुसरी बाजू त्याच काळाची कृपा, त्याच प्रपंचाची दयनीय अवस्था, दोन्ही प्रकारचं श्रीमंतीचं सुख तुकोबारायांनी उपभोगलं आणि दारिद्र्याचं दुःखसुद्धा उपभोगलं महाराज. म्हणून गाथेचे पारायण आहेत. हेची सुख पुढती मागतो, आनंदाचे फळे सेवादान. संपूर्ण जीवन सेवेत दान केलं महाराज, ते आनंदाचं फळ आहे. प्रपंचाच्या सेवेसाठी नाही, प्रपंच रचना सर्व भोगुनी त्यागिली. म्हणजे काय आपलं असं केलं, देव आपलं असं केलं. आता चला, तुम्ही लव्ह स्टोरी बोलल्या जाते का नाही, त्याच्यातही काय भानगड आहे. दोन प्रेमिका आहे, एक नट आहे आणि त्या प्रेमिका म्हणतात तो आपला आहे, तो माझा आहे, त्याच्यावर हक्क दाखवतात नाही का. तुम्हाला नाव माहीत असलं तर मला आठवण नाही रे. दो फुलं एक माली असं काय म्हणतात ना. हो, हा, एक फुल दो माली. चला, आहेत बा कीर्तनात लोक. एक फुल दो माली, बरोबर आहे त्याचं. तो आपलासा बोलतो मी. आता तुम्ही असं म्हणसाल बुवा आपला आपला तुम्ही बोलून राहिले, तर व्याकरणशास्त्रामध्ये लकारामध्ये विद्यार्थ अर्थ या अभंगामध्ये बोललेला आहे. लकारामध्ये कोणचा अर्थ आहे कल्पना करा. तुम्हाला समजून सांगत असताना एखादा माणूस म्हणतो, हे पहा हे अशा अशा प्रकारचं काम आहे, तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही करा. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही करा, नाही तर तुम्ही काही करू नका. दुसरं सांगतो त्याच्यापेक्षा सोपं. आपला म्हणजे काय. मुलगा आपला आहे, कोटपर्यंत आपला आहे मुलगा. बोला, तुमची अनुभूती बोलतो प्रत्येक जीवात्म्याची. कोटपर्यंत मुलगा आपला आहे, कोटपर्यंत आहे. हा मुल्या
मर्यादा कुठपर्यंत आहे? मुलगा जोपर्यंत सावधान होत नाही तोपर्यंत तुमचा तो स्वतंत्र जीवात्मा आहे महाराज. त्यालाही काही आशा, आकांक्षा, इच्छा, संकल्प, वासना हे सगळं आहे त्याच्याकडे. एकाच माणसावर अधिकार तुम्ही जर दाखवत गेले तर ते चालते का? चालत नाही महाराज. समर्पित अवस्था तुम्ही त्याच्याकरता किती केलेली आहे का? त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. या वर्षी कधी आता आपल्या गावामध्ये तुम्हाला सरपंच करायचा आहे बुवा. गावकरी काय म्हणतात? या मृदंगाचार्य महाराज, विशाल महाराज नाही आहे ना, तुम्हाला सरपंच करायचा. या गावातले लोक नाही बरं, तुमच्या गावातले लोक, तुमच्या गावातले लोक तुम्हाला म्हणतात सरपंच करायचं आहे. 2 महिन्यापासून लोक तुमच्या पाठीमागं लागतात. लोक पाठीमागं लागल्यानंतर तुम्ही कशामध्ये जाता? सत्ता. आपल्याला मिळणार आहे सत्ता. मग त्याच्याकरता तुम्ही 2 महिन्यापासून त्या लोकांच्या पाठीमागं लागतात. ते लोक तुमच्या पाठीमागं लागतात. मग ते तुम्हाला धाब्यावर नेतात. धाब्यावर वर नाही बरं. धाब्यावर गेल्यावर किती बोकड्याचा जीव जाते? 2 महिने निघून गेले, खाल्ले पेले हे झाले महाराज, ते सगळं झालं, पण शेवट हे पळतात महाराज. पण ज्यांनी पाळलं ते लोक म्हणतात लोक बराबर नाही. कोण बराबर आहे? लोक बराबर नाही. तुम्ही ज्याला आपलं समजता तो आपला आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे महाराज. विद्यार्थी तो आहे, तो आपला पाहिजे. मुख्यमंत्री आपलाच आहे, हा बोलते याचा नाही बरं. मुख्यमंत्री वेगळा आहे, पण हा काय म्हणते तो आपला आहे, तो आपला नाही. एखाद्याचा खासदार जर बाप असला तर पोरगा कसा चालते? नाही नाही, ते व्यवहार करते महाराज. तो पोरगा तो स्वतःला समजते आमचे वडील खासदार आहेत, स्वतःच म्हणते मी खासदार, हे भूमिका बजावते. पण तो आहे का? तो नाही. मग त्याच्याकरता तुम्ही ज्याला म्हणता तो आपला आहे. देव तर आहेच महाराज, देव नाही असं जगत नाही. देवाची सत्ता आहे. पण तुमची मान्यता कुठे आहे? धनाच्या ठिकाणी. ज्ञानी असला तर ज्ञानाच्या ठिकाणी. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सत्तेच्या ठिकाणी. पण चौथी गोष्ट आहे मानाच्या ठिकाणी. आम्हाला मान दिला नाही महाराज. 4 गोष्टीत जीवन गुरफळलेलं आहे. कल्पना करा. बाई मालकाला म्हणते माझा मालक आहे, पण तो मालकानं म्हटलं पाहिजे ना माझी आहे म्हणून. याले काय म्हणायचं? येरती माईक दुःखाची जननी, येरती माईक दुःखाची जननी, येरती माईक दुःखाची जननी, येरती माईक दुःखाची जननी. हो येरती माईक दुःखाची जननी, नाही आली अंतरवसानी, येरती माईक दुःखाची जननी, नाही आली अंतरवसानी, येरती माईक दुःखाची जननी, येरती माईक दुःखाची
याले म्हणतात महाराज येरती माईके. आपुला आणि माईके दोन्ही शब्द एकच आहेत बरं, हे लक्षात घ्या. संत महात्म्याच्या जीवनामध्ये हा पुरुषार्थ आहे. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देत. पुरुषार्थ सिद्धी चौथी धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष वाटत फिरतो, भक्ती मग करतो आणि संप्रदायाची जोपासना करतो. हा जो सप्ताह चालू आहे महाराज, हे त्या संतांची कृपा आहे. हे का संत गेले असं म्हणता येईल का हो? गेले दिगंबर विश्वर विभूती गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या कीर्ती जगमाई हो राहिल्या कीर्ती जगमाई ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या कीर्ती जगमाई राहिल्या कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती. विभूती रूपानं महात्मा शिल्लकच आहे महाराज. महात्मा गेला असं म्हणता येत नाही. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ अति. काय पूर्वार्ध तो दुर्लभ. हा पवाडू होय चराचरा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ अति. जया प्रतीतीचा वाखारा. हो वाफारा नाही बोलत बरं मी. वाफारा वेगळा आहे पण वाखारा वेगळा आहे. बरं अमोल बुवाचं नाव घ्या. सारंग आहे. मग तुम्ही म्हणसाल ते आबासारखंच लावलं तुम्ही, यायचं सांगायचंच राहिलं. शालिग्राम आबा हो काय गोठ आहे गळ्या. चला जाऊ द्या. महत्वाचा विषय आपला हा आहे जयाच्या प्रतीतीचा वाकारा. पवाडू होय चराचरा. या चराचर अचर सृष्टीमध्ये प्रत्यक्ष दर्शनीय महात्मा आहे महाराज. हो पंढरपूरला दिंडी निघाली, इलोऱ्याला दिंडी निघाली, भजन कोणाचं आहे? शेगावला दिंडी निघाली, कोणाचं भजन आहे?
ज्ञानोबा तुकाराम आहे का नाही बा भजन. म्हणून गेले दिगंबर बोलतो. आता तुम्हाला येरती माईके दुःखाची जनती सांगतो. संबंध कसा आहे पा. माईके, माईक या शब्दाचा अर्थ आहे हा माईक नाही बरं. हो, नाही तर काही काही बुवा लोक काय सांगतात, भानुबुवाजी माईक म्हणजे माया. माया कोणाची आहे. हो हो, आता महदाची माझी माया. माया भगवान परमात्म्याची आहे. माया कोणाची आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया धुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. येथ एकची लीला तरले. जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी हे सरले माया जाळ. सर्व भावानं भजन कोणाचं करायचं. त्याचं करायचं. आता आपल्या मनातल्या मोहानं निर्माण केलेली माया त्याला म्हणतात येरती. तुमच्या मनात असणारा मोह, तुमच्या मनानं निर्माण केलेली, त्या मोहानं निर्माण केलेली जे वस्तू आहे, तुम्ही ज्याला आपलं समजता ते आपलं नाही. मग संबंध कोणाशी जोडता. त्याच्यापेक्षा जीवाच्या कशी उतरली भानू महाराज. जीवाच्या कशी उतरली ज्ञानोबराय म्हणतात. माणूस फार मोठा आहे राजा, पण त्याच्या जीवनात हे कसं काय झालं होय. नाही का. माणूस फार मोठा आहे, पण एका भांडे घासणाऱ्या बाईशी त्याचा संबंध जुळलेला आहे. तो एवढा मोठा माणूस. तर ज्ञानोबराय म्हणतात जीवाच्या कशी उतर. त्यानं मान्यता त्या ठिकाणी ठेवली. पण मान्यपणे मान्यता आहे महाराज. तुमच्या मान्यतेला मान्यता आहे. परमात्म सृष्टीमध्ये जगतामध्ये दुःखच नाही. मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात महाराज. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. संसार सुखाचा करीना. अवघाची संसार आनंद भरीन तिन्ही लोका. आनंद भरीन तिन्ही लोका. हे अनुभूती ज्ञानोबरायचे महाराज. अवघाची संसार सुखाचा आनंदे भरीन. बघा हे बुवा ओवी बोलले. अवघी जगची महासुखे दुमदुमीत भरीन. काय पूर्वार्ध. आनंदानं हे जगत भरीन.